नक्कीच निखिलजी, आपण पाहतो या ठिकाणी आता घडामोडी वाढलेल्या आहेत। गिरीश महाजन आधी आले। गिरीश महाजनांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेतला आणि यानंतर सागर बंगल्यावर ते दाखल झाले। सागर बंगल्यावरून ज्या घडामोडी घडल्या यानंतर आता आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ते दाखल झालेले आहेत। त्यामुळे गृह खात्याबद्दल आता महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहे। जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार या खात्यातला काही भाग एकनाथ शिंदेंकडे आणि काही भाग देवेंद्र फडणवीसांकडे राहणार अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते आणि यावरती नेमकं एकनाथ शिंदे यांची भूमिका आता काय असणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महत्त्वाची घडामोड, महत्त्वाची बैठक आहे, कारण गृह खातं आपल्याकडे असावं यासाठी एकनाथ शिंदे हे आग्रही असल्याचं बोललं जाते आणि त्याला दुजोरा देखील शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेला आहे। गुलाबराव पाटील देखील आज सकाळी तेच म्हणाले आणि काल संजय शिरसाट देखील तेच म्हणाले होते आणि आज देखील त्यांचं हेच म्हणणं आहे की हे महत्त्वाचं खातं आमच्याकडे असावं आणि याच खात्यावरून सगळ्या काही ज्या वाटाघाटी आहेत त्या अडून राहिलेल्या आहेत असं सुद्धा चर्चा होती। एकनाथ शिंदे सुद्धा 2 ते 3 दिवस आजारी असल्याच्या कारणाने बैठक ही होऊ शकली नव्हती। त्यामुळे आजची जी बैठक आहे वर्षा बंगल्यावरची ती अत्यंत महत्त्वाची। आपण ही सगळी दृश्य पाहतोय की आता स्वतः देवेंद्र फडणवीस जे पुढचे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा आहे, त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं आहे। केवळ अधिकृत घोषणा होण्याचं बाकी असं बोललं जाते। चर्चा आहेत बऱ्याच, पण आता या चर्चांना पूर्ण विराम कधी मिळणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण आपण वर्षा बंगल्याच्या बाहेरची ही सगळी दृश्य मी माझा कॅमेरामॅन किशोर भोवडला देखील सांगेल की दाखवावी की पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। वर्षा निवासस्थानचा जो एंट्री पॉईंट आहे त्यासोबतच वरच्या एंट्री पॉईंटला आणि खालच्या एंट्री पॉईंटला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि कुठलीही व्यक्ती या ठिकाणी येऊ नये याची देखील दखल पोलिसांकडून वारंवार घेतली जाते। त्यामुळे आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे आणि हा दिवस महत्त्वाचा यासाठी आहे कारण वाटाघाटी वरती सगळं समीकरण अडून बसलेलं आहे। केवळ 2च दिवस आता राहिलेले आहेत शपथविधीला आणि यामुळे नेमकी या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड काय घडामोडी घडणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता बंद दाराआड या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे अशी माहिती आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये टेबल टॉक होईल, 1 to 1 ही सगळी बैठक होणार आहे आणि त्यामुळे नेमकं काय घडेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।